नमस्कार दोस्तों, ज्ञानदीप एकेडमी के इस प्रांगण से मैं मेजर परमेश्वर साठे आप सभी हिंदुस्तान वासियों का स्वागत करता हूं। दोस्तों, आज का वीडियो हमारी ज्ञानदीप एकेडमी के लिए खुशियां लाने वाला वीडियो है। क्योंकि हमारी ज्ञानदीप एकेडमी से जो बच्चे अग्निवीर के सिलेक्शन लिस्ट में थे, उनमें से इस एकेडमी से 3 बच्चों का सिलेक्शन आर्मी के अग्निवीर में इन लोगों का चयन हो चुका है। ये जो 3 लोग हैं, इन्होंने इस ज्ञानदीप एकेडमी में अपना पूरा प्रशिक्षण उचित तरीके से प्राप्त किया था। इसका फलस्वरूप इनको जो मिलना चाहिए ऊपर वाले की देन से, वह इनके जीवन में सबसे बड़ा खुशी का पल आज का दिन है। ये जो 3 बच्चे हमारे ज्ञानदीप एकेडमी यहाँ पे बैठे हैं, इनके जीवन में जो सबसे बड़ा खुशियों का पल था, आज आ चुका है। आज इनके खुशियों का ठिकाना सातों आसमान भी नहीं मिल पा रहा, सातों आसमान में भी नहीं बैठ पा रहा है। तो आइए दोस्तों, इन बच्चों ने इस ज्ञानदीप एकेडमी में किस प्रकार से एडमिशन लिया, किस प्रकार से इनको इस प्रांगण में फिजिकल प्रशिक्षण है, चाहे वो इनका लिखित स्वरूप में जो इनकी परीक्षाएं होती है, उस परीक्षा के लिए जो उचित मार्गदर्शन रहता है, चाहे वो गणित के बारे में, जनरल नॉलेज के बारे में है, चाहे वो व्याकरण के बारे में है, चाहे इनको विभिन्न जो फिजिकल एक्टिविटीज है, इनका डिसिप्लिन है, इनका रहन सहन है, इनका रनिंग का पावर होता है, जो आर्मी के लिए उचित तरीके से वर्कआउट होता है, इनको किस प्रकार से यहाँ पे इस प्रांगण में सिखलाया गया, इनको किस स्वरूप में मार्गदर्शन किया गया, आज इन्हीं की जुबानी से हम लोग जानते हैं। दोस्तों, चलो आइए इनसे बातचीत करते हैं। पहला लड़का है वंशी, तू या ठिकाणी ऍडमिशन किती वर्षापूर्वी घेतलं होतं आणि तुला इथं कशा प्रकारचे प्रशिक्षण मिळाले, तुला इथं कुठल्या कुठल्या गोष्टीचं ज्ञान मिळालं, तुझ्यामध्ये काय कमी होती, इथं येऊन तू काय घेतलं आणि आज या ठिकाणी आहे, या ठिकाणी येण्याला काय कारणीभूत आहे, तू आपल्या मनातल्या 2 गोष्टी शेअर कर। मी काय 1.5 वर्षासाठी ऍडमिशन झालं इथं। मी आलो म्हणजे मी काय माझं शिक्षण सोडून दिलं मी 4-5 वर्ष झालं लॉकडाऊन पासून। इथं आलो, अकॅडमी मध्ये आलो, काही येत नव्हतं, काय नव्हतं। सर शिकवत होते, क्लास व्हायचे, 3-4 क्लास व्हायचे, गणिताचा स्पेशल क्लास व्हायचा, बुद्धिमत्तेचा, जनरल नॉलेजचा क्लास व्हायचा, मराठी व्याकरणाची पोलीस भरतीसाठी क्लास व्हायचे। मी आर्मीची तयारी करण्यासाठी आलतो। सकाळी शेड्यूल असायचा आमचा, सकाळी 4 वाजता क्लास असायचा आर्मीचा, 4 ते 6 क्लास व्हायचा, नंतर ग्राउंड असायचं 8-8:30 वाजेपर्यंत क्लास झाला की, नंतर क्लास असायचे, दिवसभर क्लास चालायचे, संध्याकाळी नंतर 4-5 वाजता ग्राउंड असायचं। ग्राउंड झाले की संध्याकाळी डबल रीडिंग असायची, क्लास रोजच्या रोज होते। सर मार्गदर्शन चांगले करते, ग्राउंड साठी ग्राउंड जागेवर आहे, ग्राउंडची सुविधा आहे सगळी आहे। सोमवारी प्रत्येक सोमवारी टायमिंग असते, पेपर असते, रविवारी तुमच्यात काय प्रगती होईल काय नाही याचं सगळं असते। मी आलतो, मला काहीच येत नव्हतं, सगळं सरनं घडविलं, मला 1.5 वर्षामध्ये नोकरी दिली। पप्पाला शब्द दिला सरने की तुमच्या पोराला फौजीमध्ये लावतो म्हणून, ते झालं, पण आज जे काही सर म्हणून झालं। ज्या वेळेस समजा तू इथं आताच बोलला की मला काहीच येत नव्हतं, परंतु आल्यानंतर टप्प्याटप्प्याने प्रगती झाल्यानंतर तुला आज फायनली तू ह्याच्या आर्मी मध्ये लागलास, तर मग आज काय कसं वाटतंय तुला? आज एकदम भारी वाटायले। आपण काय ह्याच लेकरासोबत होता, सत्कार झाला, सगळे झालं, सगळ्यांचे जे काय केला, भारी वाटायले। म्हणजे आज हा सगळ्यांच्या मार्फत भेटलेला सन्मान वगैरे, आपल्या वडिलांचं झालेलं कौतुक, हे सगळं पाहून एक नक्कीच आपण आपल्या एम पर्यंत गेलो याचा तुम्ही नेलं मला तिथून। बरोबर आहे, कारण का आम्ही न्यायला तुम्ही मेहनत केली आणि त्याच्यासोबत सर्वांनीच चांगल्या पद्धतीने मेहनत केली, त्यामुळं आज या क्षणाचे मानकरी तुम्ही बनलात।